भाजप आपल्याच पक्षातील लोकांवर अन्याय करतोय. भाजपला गोपीनाथ मुंडेंचा विसर पडलाय. पंकजा मुंडेंवर भाजपकडून अन्याय होतोय. खासदार विनायक राऊतांचा भाजपवर हल्लाबोल. नाशिकची सिटी लिंक बस सेवा पुन्हा बंद. वाहकांचं 2 महिन्यांपासून वेतन रखडल्यानं सेवा बंद करण्याचा निर्णय. बस सेवा बंद झाल्यानं प्रवाशांचे हाल. अशोक चव्हाणांच्या साखर कारखान्यासाठी राज्य सहकारी बँकेकडून 150 कोटींची थक हमी. हर्षवर्धन पाटील महाडिक यासह 11 जणांच्या कारखान्यालाही सरकारकडून आर्थिक मदत. समाजाच्या विरोधात षड्यंत्र रचलं जात आहे. मला चॅलेंज द्यायचं नाही. जरांगेंचा गिरीश महाजनांवर हल्लाबोल. आरक्षणाविरोधात बोलणाऱ्या नेत्यांनी फडणवीसांकडे जावं. जरांगेंचा हल्ला. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेवरून भाजप शिवसेनेत रस्सीखेच. दोन्ही पक्षांकडून लोकसभा उमेदवारीबाबत दावे सुरूच. कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर दावे सांगणारे स्टेटस. भाजप निवडणूक समितीची दिल्लीत आज बैठक. 100हून अधिक लोकसभा उमेदवारांच्या नावांची घोषणा होण्याची शक्यता. मुंबईतील जागावाटपाचा तिढा. वरिष्ठांच्या कोर्टात. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि खरगे 2 दिवसात होणाऱ्या अंतिम बैठकीत घेणार निर्णय. वंचितच्या मवीकडे 27 जागांचा प्रस्ताव. वंचितच्या भूमिकेमुळे मविया नेते सांसद मात्र ठाकरे गट 48 पैकी 20 जागा लढण्यावर ठाम. अखिलेश यादवांना सीबीआयची नोटीस. बहुचर्चित अवैध खनन प्रकरणी साक्ष नोंदवण्यासाठी नोटीस. राज्यातल्या सर्व शाळांमध्ये मराठी विषयाची सक्ती. मराठीच्या अंमलबजावणीचे शिक्षण उपसंचालकांना आदेश. मराठा आरक्षणाप्रकरणी सर्वोच्च आणि उच्च न्यायालयात कॅवेट दाखल. मराठा नेते विनोद पाटलांनी दाखल केले कॅवेट. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा. मंत्रिमंडळाच्या मुस्लिम कायद्यासंदर्भात मोठा निर्णय. मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणीच्या संदर्भातील 89 वर्ष जुन्या कायद्याला रद्द करण्याचा आसाम सरकारचा निर्णय. बदल्यांसाठी आग्रही श्रीकांत देशपांडेंचीच तडकाफडकी बदली. चहल आणि भिडेंच्या बदलीसाठी आग्रही देशपांडेंचीच उचल मागणी. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल. सलीम कुत्ता व्हायरल व्हिडिओ प्रकरणी गुन्हा दाखल तर राजकीय सुडातून गुन्हा दाखल करण्यात आला. बडगुजरांचा आरोप. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 4 मार्चला जळगाव दौऱ्यावर असणार आहेत. दौऱ्यावेळी तापी नदीवरील पुलाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. लोकार्पणानंतर मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेचं यावेळी. अजित पवार अमोल कोल्हेंच्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. 3 मार्चपासून अजित पवार करणार जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूरसह सर्व विधानसभा मतदारसंघ निहाय आढावा. पुणे विद्यापीठाने अमित ठाकरेंना लेखी उत्तर दिले. उत्तरात 1 मे पर्यंत मराठी भाषा भवनाचं काम पूर्ण करण्याचं आश्वासन दिले. तर कॅन्टीनचा दर्जा सुधारण्यासाठी विशेष यंत्रणा राबवत असल्याचीही माहिती. उद्यापासून 10वीच्या परीक्षेला सुरुवात होते. तब्बल 16 लाख विद्यार्थी 10वीची परीक्षा देणार आहेत. 5086 केंद्रावर परीक्षेचं नियोजन आहे. गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकाची नेमणूक आहे. 10 मार्चला भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात येते. 13 किंवा 14 तारखेला मुंबईत यात्रेचा समारोप होणार आहे. यात्रेच्या समारोपाची सभा मुंबईत होणार आहे. सभेतून काँग्रेस लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार. पश्चिम बंगालच्या संदेशखाली हिंसाचार प्रकरणी तृणमूल काँग्रेसचे नेते शेख शहाजहानला अटक करण्यात आली. शेख शहाजहान यांना आज बशीरहाट कोर्टात हजर केलं जाणार आहे. वातावरणातील बदलामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम झाला. मुंबई बाजार समित्यांमध्ये फ्लॉवर, वाटाणा, दुधी भोपळ्याचे दर वाढले. पुण्यातील शासकीय कार्यालयाकडे 250 कोटींची पाणीपट्टी थकीत. थकीत रक्कम न भरल्यास पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा. 7 मार्चला पुणे पालिका आयुक्त विक्रम कुमार सादर करणार पालिकेचा अर्थसंकल्प. अर्थसंकल्प 10,000 कोटींचा टप्पा ओलांडणार का, याकडे सर्वांचं लक्ष. पुण्यातील वाहतूक कोंडीच्या जनहित याचिकेची उच्च न्यायालयाकडून दखल. वाहतूक सुधारण्याच्या दृष्टीने फेर आढावा घेऊन अहवाल सादर करण्याचे पोलीस आयुक्तांना आदेश. रेल्वेच्या तिकीट दरांमध्ये 50% कपात. पॅसेंजर ट्रेनच्या तिकीट दरात मोठी कपात. तिकीट दरात होणार 10 ते 30 रुपये कपात. बसस्थानक आधुनिकीकरणाच्या मोहिमेअंतर्गत राज्यातील 20 ठिकाणी आधुनिक बसस्थानक उभारणार. 90 वर्षासाठी एसटीची जागा भाडेतत्वावर देऊन बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा अंतर्गत होणार एसटी स्थानकाचा पुनर्विकास.
देशभरातील 92 कलाकारांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, देवकी पंडित, कलापिनी कोमकली, ऋतुजा बागवे हे पुरस्काराचे मानकरी. पाम बीच लगतच्या पाणथळ जमिनीवर निवासी संकुले उभारण्यास परवानगी. नवी मुंबई महापालिकेच्या निर्णयामुळे फ्लेमिंगोंचा अधिवास धोक्यात. मुंबईसह कोकणाला अवकाळीचा इशारा. 7 जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज. मुंबईत यंदाही मालमत्ता करात वाढ नाही. मुंबई महापालिका क्षेत्रातील 736 कोटींचा वाढीव आणि आर्थिक भार टाळला. दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह आई बाबा होणार. सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करून दिली गुड न्यूज. श्रेयस अय्यर, ईशान किशनला बीसीसीआयचा दणका. दोघांनाही वार्षिक करारातून वगळले. आयपीएलसाठी देशांतर्गत क्रिकेटकडे पाठ फिरवणं भोवलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.